नमस्कार मंडळी, खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अर्चना इंगवले. तर आज आहे गुरुवार आणि सकाळचा व्हिडिओ मी घेतला नाही कारण की सकाळी खूप घाई गडबड होती, त्यामुळे मला काही व्हिडिओ घेणं शक्य झालं नाही. त्यामुळे मी आता दुपारी जेव्हा लेकरं येण्याच्या टायमिंगला व्हिडिओ शूट करत आहे, कारण की आत्ता जस्ट माझं एवढाच सगळं आवरलेलं आहे. आणि आता मी करणार आहे फराळाला, कारण आज आहे गुरुवार. नेहमीचेच गुरुवार असतात. म्हणजे गुरुवार मी बरेच 2-3 वर्ष झालं स्वामी समर्थाचे गुरुवार धरते. आणि शाबू हे बघा, मी आता शाबू करण्याच्याच तयारीत आहे, कारण की लेकरं आता स्कूलमधून येतील आणि त्यांना तर फार आवडतो. त्यामुळे म्हटलं चला आता ते येण्याच्या अगोदरच आपण करून ठेवावं. त्यांच्यासाठी थोडासा फिक्का हलवणार आहे अगोदर आणि मग माझ्यासाठी नंतर तिखट करणार आहे. आणि इथे शाबू करण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. शाबू मी रात्रीच भिजत घातला होता, जेणेकरून शाबू मस्तपैकी भिजतो. आणि शेंगदाणेसुद्धा छान लालसर, एकदम थोडीशी जास्त लाल भाजायची, जेणेकरून शाबूला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण भारी लागते. तर ह्या अशा पद्धतीने पण एकदा तुम्ही करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. तर पद्धत तर एकच असते, पण थोडेसे शेंगदाणे जास्त भाजायचे. आणि हे बघा, कुट्टा जो आहे तो किती छान मस्तपैकी ब्लॅक कलर आलेला आहे. जास्त पण करपवायचे नाही, त्याला नेहमी थोडं 2 मिनटं जास्त हलवत राहायचं चांगले भाजूपर्यंत. हे बघा, शिवांशिका शाळेमधून आलेली आहे. आता उन्नतीसुद्धा स्कूलमधून येईल, कारण की शिवांशिकाची स्कूल सुटते 2 वाजता आणि ओनूची सुटते 2:30 वाजता. तर मग एकामागे एक लगेच त्या येतात, काय अर्धा 1 तासच. आता दोघी पण येतील, त्यामुळे म्हटलं चला आता गरम गरम शिवांशिका विचारते, मम्मा झाला का शाबू? तर तिचा आणि उन्नतीचा शाबू फेवरेट आहे. त्यांना, मला गुरुवार असला किंवा त्यांना शनिवार असला की आम्ही शाबूच भिजू घालतो आणि मुद्दामून जास्त करतो. तर शाबू वगैरे झालं, लेकरांची जेवणे वगैरे झाली, खाणं पिणं झाल्यानंतर मी माझ्यासाठी थोडंसं तिखट शाबू करत होते. तर मला फराळाला वाजले, म्हणजे शाबू करायलाच वाजले 3:45 आणि फराळ वगैरे करायला 4:30 वाजले. त्यानंतर फराळ वगैरे झाला आणि त्यानंतर मग संध्याकाळी 6-7च्या दरम्यान मी मस्तपैकी असा चहा टाकलेला आहे. तर या सगळेजण चहा घ्यायला. तर चहासाठी स्पेशल माझ्या मिस्टरांनी हे पितळ्याचं पातेलं आणलेलं आहे. चहा खूप फेवरेट आहे, पण 2च टाईम घेतो आम्ही, एक तर सकाळी 1 कप आणि संध्याकाळी 1 कप. तर मध्ये चहा घेतच नाही. तर हे बघा, शिवांशिका इथे स्टडी करते, अभ्यास करते. तर म्हणे मम्मा मला पण शूट कर ना थोडंसं. तर मग मला पण दाखव. तर मग इथं आता सगळी कामं आवरल्यानंतर मी आता स्वयंपाक करायला लागले. म्हटलं चला, भूक नव्हती जास्त, उशिरा फराळ केल्यामुळे. तर म्हटलं चला अर्धी 1 भाकर मस्तपैकी कडक बाजरीच्या भाकरी टाकल्या. शेगडीवर भाकरी खूप मस्त होतात, एकदम चुलीपेक्षा छान होतात असं माझं म्हणणं आहे. चुलीवरच्या तर होतातच, पण शेगडीवर पण एकदम मस्त चुलीवर केल्यासारख्याच भाकरी होतात, कडक कडक. तर मी मस्तपैकी इथे भाकरी केल्यात. तर भाकरी वगैरे झाल्यानंतर मी भांडे वगैरे जमा करून घेतले. आणि पाण्याचा बी खूप प्रॉब्लेम येईल आहे. अशात आमच्या बोरला पाणी आलेलं नाही आहे. कोणाकोणाच्या बोरला पाणी आलं ते नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इथे बीड शहरामध्ये जास्त पाऊस झाला नाही, त्यामुळे कोणाकोणाच्याच इथे आले असेल. जास्त करून म्हणजे असं शेतात वगैरे बोर असतात, त्याला लवकर पाणी येतं, पण सिटीतल्या बोरला जास्त लवकर पाणी येत नाही. त्याच्यासाठी पाऊस भरपूर लागतो. तर त्याच्यामुळे आता आम्ही वाट पाहतो आहे पावसाची. त्यामुळे पाण्याची जरा टंचाई आहे. तर कसा वाटला ब्लॉग तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. इथे स्टॉप.